तर आज होती होळी भाऊ. सकाळी ट्युशनीत जाऊन वापिस आलो आणि इकडे चालू होते भाऊ गड्डे खांना होळीचे. मग आलं ही इन्नाचं गाडं. त्यातून निघलं बैकून निघले 4 करोड पुरे. तेवढ्यात आपण आणला भाऊ सायरीचा फटाका, काऊन की तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आगळे म्हणे मी माती काढतो, म्हटलं काढ बा. मग त्या होळीत भाऊ एरंड्या झाडं पाहिजेतच. मग गेलो आम्ही डायरेक्ट एरंड्या झाडं आणायला भाऊ. चला म्हटलं मग या पोराने तर डायरेक्ट घासतच घेतले रे बॉय. मी म्हणता ना पैशाचा बजेट काय, पैसे तर कोणी देते होळीले, पण होळीचा विषय असा आहे की पैसे सगळे जवळून जमा करतात. ताजकोटी प्रसाद आणायची मजा आहे ना. आणि 100-150 रुपये जमा झाले. मग गेलो आपण प्रसाद आणायले. तुम्ही म्हणता प्रसादाचं दुकान का दूर आहे काय? नाही ना रे भाऊ, अरे आपल्या एटातच आहे ना. आणि तुम्ही म्हणता ना संघ कोण आहे, तर हे आहे आपले तटुल्ले अध्यक्ष भाऊ. अध्यक्ष म्हणजे हे होळीचं काम तेच उठून करतात. ताकोडी पोट्टे येतात, नाही तर घरात तर झपेलच असतात भाऊ. हाच तो अध्यक्ष माणूस बरं का भाऊ. मी म्हणतात हे काय रे भाऊ, तर ह्या शिंगोट्या इज मोस्ट इम्पॉर्टंट. होळीसाठी शिंगोट्या तर पाहिजेतच भाऊ. प्रसाद घेतला, लावला भाऊ झाडाला लटकून. होळीच्या बाजूने काय लिहिलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता भाऊ. या पोऱ्याने तर भाऊ अलग अलग प्रकारचे रंग बी आणून ठेवले ते कालसाठी. हाच तो पोऱ्या. तो प्रसाद इतका वर लटकून ठेवलाय, तिला हात बी लागला नाही पाहिजे. त्याच 2-3 मिनिटात सगळं काम केलं आणि होळी चटवली. आणि त्या प्रसादासाठी तर पोट्टे वडताळच करतात भाऊ. आपण आणेल तर 1.5 किलो होत्या, मग बाकीच्या प्रसाद करून वाटल्या भाऊ. मग का भाऊ फोडलं ना आपल्या अध्यक्षानं नारळ फटकान दिवशी. मग तिच्या बाद थोडं काम झाल्यावर आईबाबाने केली पूजा. या मामाला म्हटलं पहिल्यांदा आता एकटे आले, दुसऱ्यांदा येसान तर संघ येसान भाऊ जोडीनं ते बी. मग काय या मोहनदाना तर भाऊ डायरेक्ट हरभरेच भुसणं लावले. काय बेकार हालात रे भाऊ या, ते बी होळीवर न रे भाऊ. हे तर दरवर्षीच असते म्हणत. म्हटलं चांगलं आहे भाऊ. आता आम्ही खाते भाऊ हरभरे. तदलोक तुम्ही ते फॉलोचं बटन दाबून द्या. तेच तुमच्या अंगठ्या खालचं काही करा, ते आज दबलंच पाहिजे बरं. आम्ही खातो तदलोक हरभरे मग.